Hi friends, in last lecture we discussed numericals of kinetic theory of gases. परंतु आता जर पाहिला आपण तर हा जो न्यूमेरिकल आहे हा आपल्याला त्या चॅप्टरच्या रेडिएशन पार्टवरचा आहे. तर या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला विचारलेले काय आहे, कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट बाय अ ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया 100 centimeter square when it is maintained at 27 degree Celsius. मग बघा आपल्याला पहिल्यांदा जे जे दिलेलं आहे, जे आपल्याला गिवन आहे ते आपण लिहून टाकायचं, म्हणजे आपोआप आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करायचा ते लक्षात येत जातं. मग आता आपल्याला जी टर्म दिलेली आहे तर ती दिलेली आहे, सर्वात अगोदर आपल्याला देऊन ठेवलं की त्या ठिकाणी टाइम पिरियड टी दिला, स्मॉल टी गिवन मध्ये गिवन small t is equal to 1 minute. 1 minute means 60 सेकंद या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे काय दिला, सरफेस एरिया कॅपिटल ए इज इक्वल टू 100 सेंटीमीटर स्क्वेअर मीन्स 100 into 10 raised to minus 4 इज इक्वल टू कन्वर्ट करायचं 10 raised to minus 2 मीटर स्क्वेअर. आफ्टर दॅट वी हॅव टू गिव टेम्परेचर कॅपिटल टी इज इक्वल टू 227 डिग्री सेल्सियस मीन्स 227 प्लस 273 केल्विन मध्ये, म्हणजे इथे आलं 500 केल्विन. आणि आपल्याला काढायचं आहे एनर्जी रेडिएटेड मीन्स Q इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आपण जर त्या ठिकाणी आपल्याला जे लॉ गेले त्याच्यामधला जर स्टीफन्स लॉ पाहिला, बघा आठवेल तुम्हाला स्टीफन्स लॉ जो पाहिला, तर स्टीफन्स लॉ काय सांगत होता, एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम is directly proportional to, बघा energy radiated per unit area per unit time is directly proportional to 4th power of absolute temperature. मग हे प्रपोर्शनॅलिटी साइन जर आपण घालवलं आणि जर विचार केला त्या ठिकाणी की आपल्याला याच्याऐवजी काय लिहिता येईल, तर इथे लिहिता येतो आपल्याला सिग्मा. काय लिहिता येतो, सिग्मा. आपल्याला काढायचा काय, क्यू काढायचा आहे. मग क्यू इज इक्वल टू सिग्मा AT into capital T raised to 4. बट सिग्माची व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला पाठ पाहिजे ती की सिग्माची व्हॅल्यू काय, तर सिग्मा इज इक्वल टू 567 into 10 raised to minus 8. ओके, आता सर्व व्हॅल्यू आपल्याकडे आहे, सिग्मा आहे, ए आहे, टी आहे आणि कॅपिटल टी पण आहे. व्हॅल्यू टाकायच्या Q is equal to 5.67 into 10 raised to minus 8 into 10 raised to minus 2 into 60 into 500 raised to 4. बघा 500 raised to 4. आता ह्या 500 ला मला असं लिहिता येईल, बघा 5 into 10 raised to 2 असं लिहिता येईल का? यस, वी कॅन राईट दिस. बघा याला लिहिता येईल 5 गुणिला 100 आणि 100 च्या ऐवजी 10 raised to 2 असं आपल्याला लिहिता येईल. मग त्याची पॉवर अजून 4th पॉवर आहे, मग इथे अशी दिली. आता 5ची 4थी पॉवर जर आपण घेतली, 5 5 25, 25 5 125, 125 5 625, म्हणजे हा जो डिजिट आहे तो येईल 625 इनटू घाताचा घात घातांकांचा गुणाकार होतो म्हणजे 10 raised to 8, म्हणजे हा जो आला ही टर्म मिळाली आपल्याला 625 गुणिले 10⁸ घात. मग आता बेसिक गोष्ट आहे लिहून टाकायची, Q इज इक्वल टू 5.67 into 10 raised to minus 8 into 10 raised to minus 2 into 60 into 625 into 10 raised to 8. माइंड आता हा 10 raised to minus 8 आणि 10 raised to plus 8 हा झाला कॅन्सल. तो जर कॅन्सल झाला
तर आपल्याला ज्या ज्या रिमेनिंग टर्म आहेत बघा लक्षात घ्या, रिमेनिंग टर्म तर ती उरले 5.67, आफ्टर दॅट 60 and 625. जर तुम्ही याचे कॅल्क्युलेशन केले थ्रू द लॉग और थ्रू द कॅल्सी, तर याचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत तर त्या कॅल्क्युलेशन नुसार याची जी व्हॅल्यू मिळेल तर ती व्हॅल्यू मिळते त्या ठिकाणी Q इज इक्वल टू 2126 जूल. बघा ही व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळते. तुम्ही जर लॉगच्या सहाय्याने काढलं तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. म्हणजे काय करायचं, लॉग ऑफ धिस प्लस लॉग ऑफ धिस प्लस लॉग ऑफ धिस. इझी आहे. जर सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळेल 2126 जूल, 2126 जूल. आपल्याला हे आन्सर त्या ठिकाणी मिळतं. नेक्स्ट न्यूमेरिकल आहे आपल्याला, एनर्जी एमिटेड फ्रॉम अ होल इन एन इलेक्ट्रिक फर्नेस at a rate of 20 watt when the temperature of furnace is 727 degrees Celsius. What is the area of the hole where Stephen's constant? आता आपल्याला माहिती आहे की स्टीफन्स कॉन्स्टंट ची व्हॅल्यू काय आहे 5.67, पण आपल्याला ती दिलेली ती 5.7 अशी दिलेली आहे. मग जी दिलेली आहे तीच टाकायची. मग आता सेम मागचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. आपल्याला विचारलेलं काय आहे एरिया. मग पहिल्यांदा जसं की आपल्याला लास्ट टाइम पण जे जे माहिती होतं आपण लिहून घेतलं होतं, तर आता त्यांना सगळ्यात पहिलं दिलं बघा, एनर्जी एमिटेड फ्रॉम होल ऍट द रेट ऑफ. रेट ऑफ म्हणजे काय दिला, रेट दिला. म्हणजे याचा अर्थ एनर्जी पर युनिट टाइम म्हणजे पॉवर दिली. म्हणजे आपल्याला दिलं Q अपॉन T. काय दिलेलं आहे Q अपॉन T. आता Q अपॉन T इज व्हॉट, तर ते दिलेलं आहे 20 वॅट. आफ्टर दॅट अजून आपल्याला दिलं त्या ठिकाणी टेम्परेचर. आता टेम्परेचर दिलेलं आहे कॅपिटल T इज इक्वल टू 727 डिग्री सेल्सियस, मीन्स 727 प्लस 273 means what 1000 Kelvin. After that Stephen's constant दिला sigma is equal to 5.7 into 10 raised to -8 असं आपल्याला दिलेलं आहे जूल पर सेकंद पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेज्ड टू -4. आता बघा फॉर्म्युला तोच सेम फॉर्म्युला यूज करायचा. Q अपॉन AT इज इक्वल टू बघा सिग्मा इंटू T रेज्ड टू 4. आता अतिशय सोपा आहे, अजिबात काही अवघड नाही. फक्त आपल्याला ए काढायचंय ना, हा ए पलीकडे घेऊन जायचा. म्हणजे काय मिळेल का A इज इक्वल टू Q अपॉन T इंटू सिग्मा इंटू T रेज्ड टू 4. परंतु Q अपॉन बघा Q अपॉन T आपल्याला दिलेला आहे आणि ती व्हॅल्यू आहे 20. किती ती व्हॅल्यू 20 अपॉन सिग्मा 5.7 into 10 raised to -8 into हा 1000. आता हा जर 1000 आहे बघा व्यवस्थित लक्षात घ्यायचं, तर हा होऊन जाईल तुमचा इथला एक 0 कॅन्सल, इथला एक 0 कॅन्सल. त्याच्यानंतर ही पॉवर होईल 10 raised to -6. मग A इज इक्वल टू 2 अपॉन 5.7 into 10 raised to -6. मग त्याला जर कन्वर्ट केलं, सॉरी इथे T रेज्ड टू 4 आहे. म्हणजे हा म्हणजे तुमचा T रेज्ड टू 4, हा 0 कॅन्सल नाही करता येणार. T रेज्ड टू 4 म्हणजे हा 10 ची तिसरी पॉवर आहे आणि त्याची चौथी पॉवर, म्हणजे ती होईल 10 ची 12वा घात होईल तो. म्हणजे तो होईल 10 रेज्ड टू बघा लक्षात घ्या 10 रेज्ड टू 20
इंटू 10⁻⁻8 इंटू 10⁻12 म्हणजे हा होईल +4. आता +4 जर असेल तर एरिया आला तुमचा A इज इक्वल टू 20/5.7 इंटू 10⁻4. आता याला जर रिअरेंज केलं आणि याला जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला उत्तर मिळतं एरिया इज इक्वल टू 3.5 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर और एरिया A इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर स्क्वेअर. दोघांपैकी कोणते आन्सर लिहिलं तरी आपला आन्सर जे काही आहे ते बरोबर असेल. Now we have to give one numerical number next 11. The emissive power of sphere of area 0.02 meter square is 0.5 kilo calorie per second per meter square. What is the amount of heat radiated in spherical surface in 20 seconds? 20 सेकंदामध्ये किती अमाउंट ऑफ हीट त्या ठिकाणी रेडिएट होते असा आपल्याला प्रश्न आहे. मग आता बघा परत मागच्या सारखं जे जे दिलेले ते सर्वात अगोदर लिहूनच टाकायचं म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होत नाही. काय दिलेलं आहे एरिया म्हणजे A इज इक्वल टू 0.02 मीटर स्क्वेअर. अजून काय दिलेलं आहे आपल्याला दिलेलं आहे एमिसिव्ह पॉवर. आता एमिसिव्ह पॉवर आपण R ने किंवा E ने दाखवतो. एमिसिव्ह पॉवर किती आहे 0.5 केल्विन कॅलरी किलो कॅलरी पर सेकंड पर मीटर स्क्वेअर. आता एक प्रश्न असा येतो इथे की ते जूल पर सेकंड पर मीटर स्क्वेअर होतं. मग आता आपल्याला ते आन्सर नाही ते किलो कॅलरी मध्ये निघेल काही टेन्शन नाही घ्यायचं एवढं. मग आपल्याला टाइम पण दिलेला आहे T इज इक्वल टू T दिलेला आहे 20 सेकंड. मग अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ emissive power R is equal to Q upon AT amount of heat radiated per unit area per unit time. मग आपल्याला Q काढायचा आहे. we have to find out Q is equal to question mark means Q is equal to RAT. then Q is equal to R is what 0.5 into area 0.02 into timing 20 सेकंड. आता बघा 20 सरळ सरळ जाणार 20 गुणिला 5 100 एकानंतर पॉइंट आहे म्हणजे हा झाला 10 इंटू 0.02. मग हा इकडे जर सरकवला ती पॉवर इकडे सरकेल म्हणजे Q इज इक्वल टू 0.2 किलो कॅलरी. बघा एकदम इझी शॉर्ट आणि सरळ आन्सर आहे 0.2 किलो कॅलरी is a amount of heat radiated from the sphere. Compare the rate of emission of heat by a black body maintained at 727 degrees Celsius and 227 degrees Celsius as its body is surrounded with the temperature 27 degrees Celsius. What will be the ratio of their rate of loss of heat? मग आपल्याला त्या ठिकाणी रेट ऑफ लॉस ऑफ हीट यांचा जो काही रेशो आहे तर तो त्या ठिकाणी काढायचा आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा जे टेम्परेचर दिलेलं आहे फर्स्ट टेम्परेचर T1 इज इक्वल टू 727 डिग्री सेल्सिअस मीन्स 1000 केल्विन. बघा लक्षात घ्या 1000 केल्विन. T2 दिलेला आहे सेकंड टेम्परेचर दिलेला आहे आपल्याला 227 डिग्री सेल्सिअस मीन्स त्या ठिकाणी 500 केल्विन. आफ्टर दॅट अजून आपल्याला काय दिलेलं आहे सराउंडिंगचं टेम्परेचर ज्याला आपण T0 म्हटलं होतं तर तो T0 आहे 27 डिग्री सेल्सिअस मीन्स 300 केल्विन.
आता आपल्याला काढायचं काय तर त्या ठिकाणी द रेशो ऑफ द रेट ऑफ लॉस ऑफ हीट. मग रेट ऑफ लॉस ऑफ हीट कसं काढतो आपण ते बघा. रेट ऑफ लॉस ऑफ हीट कसं काढतो ते या ठिकाणी बघायचं. तर आपल्याला माहिती आहे रेट ऑफ लॉस ऑफ हीट, रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय फर्स्ट बॉडी, तिला म्हटलं आपण R1. काय म्हटलं तिला R1. आणि ते कसं काढणार तर सिग्मा इन ब्रॅकेट T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. बघा कसं काढणार T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. याला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय सेकंड बॉडी, त्याला म्हटलं R2. काय म्हटलं त्याला R2. परत आहे सिग्मा इन ब्रॅकेट T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. इक्वेशन नंबर सेकंड. आणि आता यांचा रेशो काढायचा आहे. मग यांचा रेशो काढायचा अतिशय सोपा आहे. तर R1 अपॉन R2 इज इक्वल टू सिग्मा इन ब्रॅकेट T1 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4 अपॉन सिग्मा इन ब्रॅकेट T2 रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. आता सिग्मा सिग्मा गेट कॅन्सल. T1 रेस टू 4 म्हणजे इथे बघा 1000 त्याचा चौथा घात म्हणजे 1000 रेस टू 4 मायनस 500 रेस टू 4 अपॉन 300 रेस टू 4 अपॉन 500 रेस टू 4 मायनस 300 रेस टू 4. आता यालाच करताना काय करता येईल की याला लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल की 10 बघा 10 इंटू 100 रेस टू 4 असं लिहिता येईल मायनस 3 इंटू 100 रेस टू 4 अपॉन 5 इंटू 100 रेस टू 4 मायनस 3 इंटू 100 रेस टू 4 असं आपल्याला लिहिता येईल. मग जर आपण याला थ्रूआउट कॅल्क्युलेट केलं तर हा होईल तुमचा 10 चा चौथा घात म्हणजे 10,000. हा होईल 10 रेस टू 8. हा होईल 3 3 9 9 3 27 27 81 81 गुणिले 10 चा 8वा घात परत 625 गुणिले 10 चा 8वा घात आणि परत 81 गुणिले 10 चा 8वा घात. या जर सगळं आपण एलिमिनेट केलं तर याचं जे आन्सर मिळेल ते आन्सर आपल्याला मिळेल त्या ठिकाणी 18.23 18.23 as 1 is R1 upon R2 which is our required answer. सिंपल आहे, अजिबात त्यामध्ये काही असं अवघड नाही. आता आपल्याला माहिती आहे का नेक्स्ट न्यूमेरिकल जो काय आहे अर्थ्स मीन टेम्परेचर ॲझ्युम टू बी 280 केल्विन. फाइंड आउट द लॅम्बडा मॅक्स अँड इन विच पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डज दिस व्हॅल्यू लाय. म्हणजे आपल्याला लॅम्बडा मॅक्स काढायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे की ही जी लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये कोणत्या पार्टमध्ये आहे, तिची पोझिशन काय, तर ते आपल्याला काढायचं आहे. मग आपल्याला जे जे दिलेलं आहे ते लिहून टाकायचं की या ठिकाणी टेम्परेचर दिलेलं आहे T इज इक्वल टू 280 केल्विन. मग आपल्याला टेम्परेचर आणि लॅम्बडा मॅक्स यांचं रिलेशन देणारा त्या ठिकाणी जो लॉ आहे तो आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. मग B इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन आपल्याला काढायचं आहे लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग अकॉर्डिंग टू विन्स डिस्प्लेसमेंट लॉ लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू B अपॉन T. मग B ची किंमत आहे 2.897
897 into 10 raised to minus 3 divided by 280. मग आता जर याला सॉल्व केलं तर ही व्हॅल्यू जवळपास आपल्याला मिळेल. बघा लक्षात घ्या, हा इथे 2828 म्हणजे ती अप्रॉक्सिमेटली 1 पॉइंट किंवा समथिंग काहीतरी येईल. मग आता आपण काय करू की याला असं न लिहिता मी असं लिहितो 2.897 into 10 raised to minus 3 upon 2.8 into 10 raised to 2 अशी लिहिली. म्हणजे जर 2.8 ने 2.897 ला जर आपण डिवाइड केलं तर काय मिळेल, तर 1.035 इंटू हा -2 वरती येईल, तो येईल +2 वरती येईल, वरती होईल -2 म्हणजे -3 -2 -5 मीटर. मग लॅम्बडा मॅक्स जो काही आहे तो 10 raised to -5 ही जी पॉवर आहे तर ती इन्फ्रारेड रिजन मध्ये येते. कोणत्या रिजन मध्ये येते? इन्फ्रारेड रिजन मध्ये. म्हणजे बघा आपल्याला फाइंड आउट लॅम्बडा मॅक्स. आपण लॅम्बडा मॅक्स काढला. काय काढला लॅम्बडा मॅक्स? 1.035 into 10 raised to -5 मीटर. पुढचं त्याचं विचारणं काय आहे? इन विच पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर ही जी व्हॅल्यू आहे ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या कोणत्या रिजन मध्ये आहे? तर ती इन्फ्रारेड. कोणत्या रिजन मध्ये येते? इन्फ्रारेड रिजन मध्ये. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट न्यूमेरिकल जो काय आहे तर तो बघायचा आहे. तर नेक्स्ट न्यूमेरिकल मध्ये त्याने जे विचारलं आहे, अ स्मॉल ब्लॅक अँड सॉलिड कॉपर स्फिअर ऑफ रेडियस 2.5 centimeter is placed in an evacuated chamber. The temperature of chamber is maintained at 100 degrees Celsius. At what rate of energy must be supplied to the copper sphere? Maintain its temperature 110 degrees Celsius. तर आपल्याला त्या ठिकाणी काढायचं काय, तर रेट ऑफ एनर्जी. काय काढायचं आहे? रेट ऑफ एनर्जी त्या ठिकाणी काढायचा. आणि कसा काढायचा ते आपण बघू. A small blackened solid copper sphere of radius 2.5 centimeter is placed in evacuated chamber. The temperature of chamber maintained at 100 degrees Celsius. At what rate of energy must be supplied to the copper sphere to maintain the temperature of 110 degrees Celsius. तर हे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याला किती रेट ऑफ एनर्जी जी काही आहे तर ती सप्लाय करावी लागेल असा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आता चेंबरचं टेम्परेचर म्हणजे ते झालं सराउंडिंग टेम्परेचर. त्याला म्हटलं T0 इज इक्वल टू 100 डिग्री सेल्सिअस मीन्स 373 केल्विन. त्याच्यानंतर जे नंतर टेम्परेचर मेंटेन करायचं आहे T ते किती आहे आपलं, तर ते 110 डिग्री सेल्सिअस मीन्स 383 केल्विन. आफ्टर दॅट आपल्याला अजून काय दिलेलं आहे, तर रेडियस दिलेली आहे R इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर मीन्स 2.5 into 10 raised to -2 मीटर. आफ्टर दॅट अजून काय दिलेलं आहे, तर आपल्याला दिलेला आहे सिग्मा इज इक्वल टू, जो दिलेला आहे तो टाकायचा 5.76 into 10 raised to -8 जूल पर सेकंड पर मीटर स्क्वेअर पर केल्विन रेस्ट टू 4 टाकले ते व्हॅल्यू. मग काढायचं काय, रेट ऑफ एनर्जी सप्लाइड. रेट ऑफ एनर्जी म्हणजे Q अपॉन T. काय काढायचं आहे? Q अपॉन T इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग जे जे आपल्याला माहिती आहे ते लिहिणार. तर Q अपॉन 80 बघा, Q अपॉन 80 इज इक्वल टू सिग्मा इन ब्रॅकेट T रेज टू 4 मायनस T0 रेज टू 4. आता आपला Q अपॉन T पाहिजे म्हणजे Q अपॉन T इज इक्वल टू A इंटू सिग्मा इंटू T रेज टू 4 मायनस T0 रेज टू 4. आता A म्हणजे काय, तर A येईल तुमचा स्फियर साठी 4 पाय आर स्क्वेअर. सरफेस एरिया ऑफ स्फियर इज अ 4 पाय आर स्क्वेअर means Q upon 80 Q upon T is equal to 4 pi r square into sigma
इन ब्रॅकेट t⁴ मायनस t⁴. चला पुढे जाणार, टाकायच्या किमती q/t इज इक्वल टू 4 इंटू 3.142 इंटू r स्क्वेअर. r स्क्वेअर काय तुमचा 2.5/2 इंटू 10⁻⁴ इंटू 5.76 इंटू 10⁻⁸ इन ब्रॅकेट 383⁴ मायनस 373⁴. टाकल्या सगळ्या व्हॅल्यू, आणि सगळ्या व्हॅल्यू टाकून जर आपण त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, बघा सगळ्या व्हॅल्यू टाकून जर त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, हे इथे दिसत नाहीये, या ठिकाणी ही टर्म दिसत नाही, 383⁴ मायनस 373⁴. हे जर आपण सर्व कॅल्क्युलेट केलं तर q/t ही जी काही व्हॅल्यू आहे, तर ही व्हॅल्यू मिळते त्या ठिकाणी 0.977 वॅट. बघा म्हणजे किती अमाउंट ऑफ एनर्जी सप्लाय करायची आहे, तर वी शुड हॅव टू सप्लाय द 0.977 वॅट ऑफ एनर्जी. त्या ठिकाणी आपल्याला सप्लाय करावी लागेल. फाइंड द टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इफ द स्पेक्ट्रम हॅज द पीक ॲट. 3 व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला दिलेल्या लॅम्बडा मॅक्सच्या. लॅम्बडा मॅक्स इज 700 नॅनोमीटर, लॅम्बडा इज 3 सेंटीमीटर अँड लॅम्बडा इज 3 मीटर, वेअर विन्स कॉन्स्टंट B इज इक्वल टू 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. तर ह्या 3 व्हॅल्यूंसाठी आपल्याला टी ची व्हॅल्यू काढायची आहे. मग 1 बाय 1 आपण जाणार. आपल्याला माहिती आहे टी काढताना का टी इज इक्वल टू B/लॅम्बडा मॅक्स अकॉर्डिंग टू विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. पहिल्यासाठी आपण जातोय बघा. मग टी इज इक्वल टू बी ची किंमत 2.897 अपॉन 700 नॅनोमीटर मीन्स 700 इंटू 10⁻⁹ मीटर. बघा इंटू 10⁻⁹ मीटर इंटू 10⁻�3. आता बघा इथे हे जर 2 झिरो घालवले तर हा -7 होईल. -7 वरती गेला +7 होईल. +7 -3 लक्षात घ्या, +7 -3. टी इज इक्वल टू 2.897 अपॉन 7 इंटू 10⁻⁴. आता परत या ठिकाणी आपल्याला काय करता येते बघा, ही पॉवर इथली घालून टाकायची, म्हणजे टी इज इक्वल टू 2.897 अपॉन 7. एकदम इझी आहे. मग टी इज इक्वल टू 7×28 उरले 9, इथे 9 आहेत, 7 7 उरले 2, त्याच्यानंतर ते झाले 27, 7 21 उरले 6 म्हणजे ते होतील 60, 7×8 56. हे असेल आपलं आन्सर. त्यानंतर सेकंड याच्यामध्ये बी साठी गेलो. बी इज इक्वल टू बी साठी टी इज इक्वल टू B/लॅम्बडा मॅक्स. आता बी या स्मॉल बी ची किंमत बदलत नाही, मग टी इज इक्वल टू 2 इंटू 897 इंटू 10⁻³ अपॉन लॅम्बडा मॅक्स किती सेकंड टाइम 3 सेंटीमीटर. आता 3 सेंटीमीटर म्हणजे किती 10⁻² मीटर मध्ये. मग ही पॉवर वरती गेली काय होईल, ही पॉवर जर वरती गेली ते होईल प्लस. मग ती जर प्लस झाली तर 2.897 इंटू 10⁻⁻1 अपॉन 3 मीन्स टी इज इक्वल टू, बघा लक्षात घ्या आता काय सांगतोय, 0. आता इथे आले 28, 9 27 उरला 1, 6 18 उरला 1. या पद्धतीनं आपल्याला जाता येईल. म्हणजे
5 means how it into 10⁻⁻1 म्हणजे t is equal to 0.966 into 10⁻⁻1 means into 10⁻⁻1 means 0.0966 केल्विन. मग तिसऱ्यासाठी पण सेम तसंच C is equal to T is equal to B upon लॅम्बडा मॅक्स. बघा म्हणजे 2.8897 into 10⁻³ आता स्टँडर्ड मध्ये दिलेला आहे 3. मग परत T is equal to 0.966 into 10⁻³ केल्विन. झालं, एकदम इझी आन्सर आहे. तर या पद्धतीने आपल्याला जे न्यूमेरिकल्स आहेत त्या ठिकाणी सोडवता येतात. मग आता हे जे न्यूमेरिकल आपण घेतले तर हे होते रेडिएशन वरचे. मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण न्यूमेरिकल बघितले ते होते कायनेटिक थिअरी ऑफ गॅस वरचे. आता आपण ह्या चॅप्टरचे अनसॉल्व न्यूमेरिकल जे काही ते सर्वच्या सर्व कव्हर केलेले आहेत आणि आय होप दॅट सॉल्व न्यूमेरिकल तुम्ही बुक मधून त्या ठिकाणी कव्हर करू शकता. आपले पुढचे चॅप्टरचे सुद्धा व्हिडिओ येतीलच. तर सर्वांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.